नाही, मला वाटतं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी बिनशर्त पाठिंबा हा त्यावेळेस महायुतीला दिला होता. विधानसभेच्या वेळेस किंवा लोकसभेच्या वेळेसच हा पाठिंबा जाहीर करत असताना त्यांनी सांगितलं होतं की हा पाठिंबा फक्त आणि फक्त लोकसभेच्या निवडणुकीपुरताच आहे. पुढचे निर्णय आम्ही नंतर घेऊ. मग त्याच वेळेला त्यांनी खरं तर विधानसभेची देखील त्यांनी युती जाहीर करायला हवी होती. म्हणजे त्यांच्याच मनामध्ये संभ्रम होता. त्यांनाच विधानसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये त्यांना निर्णय घ्यायचा नव्हता. त्यामुळे आता सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांवरती आरोप करून मला वाटतं आपण कुठेतरी येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, आपलं ध्येय जर का एकच असेल, हिंदुत्व जर का तुमचा खरा मुद्दा असेल, तर मला वाटतं आपण हिंदुत्ववादी पक्षाच्या सोबत किंवा हिंदुत्ववादी युतीसोबत आपण आलं पाहिजे, असं आमचं प्रामाणिक मत आहे. एकंदरीत पुढची येणारी मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक बघता नक्कीच मनसे देखील सोबत असली पाहिजे, ही आमची अपेक्षा असणारच आहे. माझी वैयक्तिक अपेक्षा असणारच आहे. परंतु अशा पद्धतीने सन्माननीय शिंदे साहेबांना बदनाम करण्याचा जर का कोणी प्रयत्न करत असेल तर मात्र ते आम्ही खपू घेणार नाही. दुसरा विषय, आज महायुती महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना इतकं मोठं मताधिक्य ज्यावेळेला महायुतीला मिळालेलं आहे, शिवसेनेचे आम्ही जवळपास आज 60 आमदार म्हणजे 57 आमचे शिवसेना पक्षाचे म्हणजे धनुष्यबाणाचे निवडून आलेले आमदार आणि 3 अपक्षांचा आम्हाला असलेला पाठिंबा, असे 60 आमदार आज शिवसेनेचे महाराष्ट्रामध्ये आहेत. आमचे जवळपास 10 आमदार 10 उमेदवार विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मनसेच्यामुळे पडलेले आहेत. आपण जर का गणित बघितलं, आपण जर का आकडेवारी बघितली तर आमचे 10 असे उमेदवार आहेत की ज्यांनी मनसेचे उमेदवार आमच्यासमोर उभे होते. मनसेने जेवढी मतं खाल्ली तर त्याच्यापेक्षा पण कमी मार्जिनने आमचे उमेदवार तिथे पडलेले आहेत. आणि म्हणून मला वाटतं ह्याची पुनरावृत्ती होऊ नये. महायुती अजून जर का मजबूत करायची असेल, खरोखर आपलं हिंदुत्व अजून मजबूत करायचं असेल, मुंबईमध्ये आपल्या मराठी माणसांना न्याय मिळवून द्यायचा असेल, तर महायुती मुंबईमध्ये पुन्हा निवडून येण्यासाठी सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी सोबत याचा निर्णय घ्यावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो.